नमस्कार. मी सौ रोहिणी निलेश निले चंद्रपूरहून बोलतेय. गोमंतकीय कवयित्री प्रिया कलिका बापट संचालित मनसा क्रिएशन निर्मित काव्यमाला काव्यहोत्र या वेब कवी संमेलनात मला मूल येथील सौ सीमा बुक्कावार यांनी निमंत्रित केले. त्याबद्दल मी त्यांचे व प्रिया कलिका बापट यांचे मनापासून आभार मानते. व ही काव्यमाला अखंड सुरू राहण्यासाठी ब्रह्मपुरी येथील नेवजाबाई हितकारिणी महाविद्यालयातील मराठी विभाग प्रमुख प्राध्यापक खानोरकर सर आणि चंद्रपुरातील मिलिंद गंपावार यांना निमंत्रित करते. मंडळी, आज मी आपल्यासमोर माझ्या 2 कविता सादर करणार आहे. दोन्ही कवितांचा विषय अगदी जरा वेगळाच आहे. पहिली कविता सादर करते आहे. अर्थातच कवितेचं शीर्षक आहे आजी आजोबा. कसं असतं रसिक हो, आपलं बालपण ज्यांच्या कुशीत हसतं, खेळतं, बागडतं, नाचतं, फुलतं, स्थिरावतं, ती खुशी असते आपल्या हक्काची आणि मायेच्या उबदार स्पर्शाची, अर्थातच आजी आजोबांची. आणि म्हणूनच सादर आहे कविता आजी आजोबा. आजी आजोबांचं असणं असतं किती गोड, आजी आजोबांचं असणं असतं किती गोड, कसं सांगू आता मी, ती असते जणू हापूस आंब्याची फोड. लहानाची मोठी झाले त्यांच्याच मायेच्या वर्षावात, लहानाची मोठी झाले त्यांच्याच मायेच्या वर्षावात, आणि अतूट नात्यांचं असं गोड मिश्रण नाही दुसरं ऐकिवात. असतो त्यांच्याजवळ खजाना गोड गोड खाऊनचा, असतो त्यांच्याजवळ खजाना गोड गोड खाऊनचा, आणि मज्जाच मज्जा असते जणू सण असतो मेजवानीचा. आईबाबांनी रागावल्यावर फुगून बसते जेव्हा कोपऱ्यात, आईबाबांनी रागावल्यावर जेव्हा फुगून बसते कोपऱ्यात, आणि आजी आजोबांनी समजावलं की खुदकन हसण्याने खळी पडते गालात. झोपताना सांगतात आजोबा शिवरायांची गोष्ट, आठवतंय ना बालपण. झोपताना सांगतात आजोबा शिवरायांची गोष्ट, आणि निद्राराणी येण्यासाठी हे दोघे घेतात कष्ट. खरंच असतात नशीबवान आजी आजोबा ज्यांच्याजवळ असतात, खरंच असतात नशीबवान आजी आजोबा असणारे, आणि म्हणूनच त्यांच्यासाठी उठतात माझे 2 हात प्रार्थना करणारे, माझे 2 हात प्रार्थना करणारे. मंडळी, माझी दुसरी कविता आहे. त्याचं शीर्षक आहे विरह. म्हणजे कसं असतं, प्रेम असूनही नसल्यागत जेव्हा होतं ना, तेव्हा होतो तो, त्याला म्हणतात विरह. सहज मनात आलं आणि सुचलं आणि लिहिलं. कवितेचं शीर्षक आहेच, तेच राहणार, विरह. काय रे इतकं छळायचं असतं का, काय रे इतकं छळायचं असतं का, आणि माझ्या मौनाला मौनानीच उत्तरं द्यायची का. काय रे इतकं जीवघेणं वागायचं असतं का, काय रे इतकं जीवघेणं वागायचं असतं का, आणि वाट होऊन वाट पाहून देखील परतायचंच नाही का. काय रे नजरेला नजर भिडूनही नजर चुकवायची का, नजरेला नजर भिडूनही नजर चुकवायची असते का, आणि माझ्या लोचनातला समुद्र मीच दाखवायचा का. काय रे इतकं स्वतःला जाळायचं का, काय रे इतकं स्वतःला जाळायचं का, आणि माझ्या अस्तित्वाला चक्क एकाच झटक्यात पुसून टाकायचं का, आणि माझ्या अस्तित्वाला चक्क एका झटक्यात पुसून टाकायचं का. वेडा आहेस. अशा पुसण्याने का मी पुसली जाणार आहे, अरे अशा पुसण्याने का मी पुसली जाणार आहे. तुझ्या काळजावर पडलेले माझ्या आठवांचे छापे खरंच मिटणार आहेत, तुझ्या काळजावर पडलेले माझ्या आठवांचे छापे खरेच मिटणार आहेत. काय रे माझ्या आठवणीत इतकं कासावीस व्हायचं का, काय रे माझ्या आठवणीत इतकं कासावीस व्हायचं का, तरीही तुला माझी घट्ट आठवण येते असं नजरेतूनच उमजायचं का.
कठीण आहे रे राजा, कठीण आहे रे राजा, असं अव्यक्त होऊन व्यक्त होणं. कठीण आहे रे राजा, असं अव्यक्त होऊन व्यक्त होणं. अन आठवांचे कड मनातल्या मनात गिळणं. अन आठवांचे कड मनातल्या मनात गिळणं. धन्यवाद रसिक हो.